नमस्कार. कौशल्य आपल्या हा व्हिडिओ खास करून आपण जे स्किल डेव्हलपमेंट प्लॅन केलेत करोळ आणि किनीज ते आपण जेव्हा मोखाडा तालुका एंटर करतो कसाऱ्यावरून तर पहिले 2 पाडे येतात. तिकडे मी आणि बायको जाऊन सरपंचला भेटलो दोघांना आणि एकदम छान माणसं, त्यांना पण सगळ्यांची प्रगती पाहिजे. तर त्यांना भेटून आम्ही डेटा काढला आणि एक एनजीओ युवा कौशल्य ते तिकडे येऊन ट्रेनिंग देणार. त्यांचे रेट कार्ड्स आहेत, महिन्याभराचा हे ट्रेनिंग सेशन 2 तास रोज. तर तिकडे इलेक्ट्रिशियन पण घेतले आम्ही, सिलाई मशीन, मेहंदी अँड आरी वर्क, ब्लाऊजवर जे डिझाईन करतो ते. तर एव्हरीथिंग इज रेडी. हा व्हिडिओ त्यासाठी की आम्हाला फंड्सची गरज आहे. दिवाळी येते, लोकांना आपण तर खूप खूप फिरणार, सगळे शहरातली लोक नवीन नवीन कपडे घालणार, फटाके फोडणार. फटाके प्लीज फोडू नका, अतिशय बॅड, अतिशय चांगलं नाही आहे. बट दिवाळीत खूप फराळ करणार आपण, नातेवाईकाच्या घरी जाणार, हे करणार ते करणार. पण बॅक ऑफ माइंड लक्षात ठेवा, असे खूप आदिवासी परिवार आहेत ज्यांच्याकडे साधं खायला पण नसतं. तर तिकडे जर त्यांना त्यांच्या आयुष्यात वरती आणायचं असेल तर स्किल डेव्हलपमेंट तुम्ही बघू शकाल. आम्ही आता कोंबपाड्याला आहोत, आम्ही रोटेगाव ठाणे प्राईडवर आलोय. इकडे ही आज पहिली सिलाई मशीन आहे आणि 15 बायकांना इथे सिलाई मशीन येते. बट सिलाई मशीन कोणाकडे नाहीये, तर मग त्या कौशल्याचं करायचं काय, राईट? तर हा या पाड्याचा प्रश्न नाही, हा सगळीकडे प्रश्न आहे. तर आमची इच्छा आहे की जे कोणी व्हिडिओ बघतायत, आम्ही नंबर आमचा डेफिनेटली फ्लॅश करू या व्हिडिओमध्ये. पण जे कोणी व्हिडिओ बघतायत त्यांनी प्लीज या दिवाळीत तरी एक नवीन सुरुवात करा. कोणी जर करत असेल तर अजून फंड्स द्या. कोणी जर करत नसतील, कळते पण कधी वळत नाही, तर प्लीज हा व्हिडिओ बघा. आणि इथे बघा, या सिलाई मशीनची किंमत आम्हाला माहिती आहे आणि या बायकांना माहिती आहे. तर करोळ आणि किनीसाठी प्लीज लवकरात लवकर येऊन वाटलं आधी आमच्यावर बघा कसं आहे ते, आणि मग डोनेट करा. बट काहीतरी डेफिनेटली करा. आपण शहरी माणसं खूप खुश आहोत. एक सांगतो, मी नेहमी सांगतो सर, की एक फंक्शन असतं, आपण नॉर्मल फंक्शन करतो पहिल्या वर्षाचं, दुसऱ्या वर्षाचं. त्या मुलाला माहित पण नाही माझे आई काका कोण, आजी आजोबा कोण, काय असतं. पण आपण फंक्शन करतो 10 लाखाचे. मी म्हणत नाही, अर्थात त्यांचे कर्म आहे, त्यांची मेहनत आहे. बट त्या 10 लाखाचे जर थोडेसे या कामासाठी दिलं तर खूप छान होईल. तर असं मी नेहमी सांगत असतो. बघूया कसं होईल. तर धन्यवाद. आम्ही तुमची वाट बघतोय आणि रोटरी प्रयत्न कायम चालू ठेवायचे डेफिनेटली. तर आपले रोटरी प्राईडचे पण कर्वे सर आहेत, पूजा मॅम आहे, तनुषी मॅम आहे आणि इथे दीप्ती मॅम बसले आहेत केशव सृष्टीचे, आणि तिकडे स्टॉक आहेत केशव सृष्टीचे. हे इकडे खूप छान काम करत आहेत. तर हा व्हिडिओ करोळ आणि किनीज ते ग्रामपंचायतसाठी लवकरात लवकर चढ आधारे मदत करा ही आमची विनंती. धन्यवाद. व्हेरी गुड.